तुकाराम महाराज म्हणतात की विठ्ठलाचं नामस्मरण करून अध्यात्मामध्ये येऊन मला जे सुख मिळालेलं आहे, मला जो आनंद मिळालेला आहे, तर ते सांगायला सुद्धा माझे शब्द अपुरे पडतील. आणि म्हणून काय म्हणतात ते या अभंगातनं, सांगता हे नये सुख कीर्तिमुख न पुरे, आवडीने सेवन करू जीवेचे धरू जीवीच, उपमाया देता लाभ कासया शोभा सारेखी, तुका मने नुचली डोई ठेविली पायी संताचिया. तर संताच्या कृपेने मला लाभ झाला. त्या सुखाचे वर्णन मी कसे सांगू तुम्हाला, कारण संताच्या संगतीमुळं मला माझा पांडुरंग मिळाला, मला अध्यात्माचं ज्ञान मिळालं. याचं वर्णन मी तुम्हाला कसं सांगू आणि किती सांगू, आणि ते मला सांगताही येत नाही. आणि ते वर्णन सांगण्यासाठी म्हणजे मला शब्दसुद्धा कमी पडतात, माझे मुखसुद्धा कमी पडत आहे असं ते म्हणतात. आता त्या कृपेचा मला जो लाभ झाला आहे त्याचे मी आवडीने सेवन केले आहे आणि तेच माझ्या चित्तामध्ये दड धरून ठेवलेले आहे. म्हणजे विठ्ठल नामाशिवाय माझ्या मनामध्ये काहीसुद्धा नाही. हा जो लाभ झाला आहे त्याला कशाचीच उपमा देता येणार नाही. म्हणजे विठ्ठलाचं नामस्मरण करून मला जो लाभ झाला आहे त्याला कशाचंच उदाहरण देता येणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात की संताच्या चरणावर मी मस्तक ठेवले आहे, ते आता कधी उचलणार नाही. कारण तुकाराम महाराज म्हणतात की हा लाभ संताच्या कृपेने झालेला आहे. आणि म्हणून आपल्याला आपल्या जीवनाचं जर सार्थक करून घ्यायचं असेल तर संताच्या, सज्जन लोकाच्या, चांगल्या लोकांच्या संगतीत राहिलं पाहिजे. संताच्या जर संगतीत राहिलं तर आपल्याला ईश्वराचं नामस्मरण घेता येतं, ईश्वराची प्राप्ती होते आणि आपल्याला एक आध्यात्मिक आणि आत्मिक सुख मिळतं. आणि ते कुणामुळे मिळतं? संताच्या संगतीमुळे मिळतं. रामकृष्ण हरी.